नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मेंढे कृषी वार्ता या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। शेतकऱ्यांना बघू शकता की आपण हा कांद्याचा प्लॉट आहे, नागरचा प्लॉट आहे। तर कांद्याच्या प्लॉटमध्ये साधारणपणे 16-17 डिसेंबर 2025ची लागवड आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचे लेट जे उन्हाळ कांदे आहेत ते उन्हाळ कांद्यासाठी जी पहिली फवारणी कुठली घेतली गेली पाहिजे आणि तिचे काय परिणाम होतील आपल्या कांदा पिकावरती याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, बघा की बरेच शेतकरी बांधवांचे साधारणपणे 1 महिन्याच्या आसपासचे कांदे झालेले आणि 1 महिन्याच्या कांद्यामध्ये बरेच शेतकरी बांधवांच्या तणनाशकाची जी फवारणी ती तणनाशकाची फवारणी झालेली म्हणजे साधारणपणे 15-18 दिवसाच्या पुढं आणि 21 दिवसाच्या दरम्यान तण किती मोठं झालेलं आहे, किती उंच झालेलं आहे त्याच्यावरती आपण तणनाशकाची फवारणी त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे। सचिन मेंढे कृषी मित्र आणि सचिन मेंढे कृषी वार्ता या दोन्ही चॅनलवरती आपले व्हिडिओ आहेत। परंतु त्याच्यानंतर साधारणपणे 1 महिन्याचा कांदा झाल्यानंतर किंवा तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर वातावरण खराब झालेलं आहे, काही ठिकाणी पाऊस पडतोय, ढगाळ हवामान आहे आणि या वातावरणामध्ये कुठली फवारणी घेतली गेली पाहिजे आणि तिची आपल्या कांदा पिकावरती विशेष करून जो उन्हाळ कांदा आहे जो साठवला जाणार आहे चाळीमध्ये किंवा पुढं जर बाजार असले तर काही शेतकरी बांधव विकून सुद्धा टाकतात। परंतु जी सुरुवातीपासून जर आपण काळजी घेतली तर कांदा पीक सशक्त येण्यासाठी जी पहिली फवारणी विशेष करून म्हणूया आपण याला, तर कुठली घेतली गेली पाहिजे याच्यामध्ये मी आपल्याला सजेस्ट करेल की एक बुरशीनाशक, त्याच्यानंतर एक कीटकनाशक आणि त्याच्यामध्ये एक पोषक, तर अशा ते दोन्ही तिन्हींचं कॉम्बिनेशन आहे। हे कॉम्बिनेशन घेतल्यानंतर काय परिणाम होतील तर सर्वप्रथम मी आपल्याला बुरशीनाशक सांगतो की आपण घेऊ शकता याच्यामध्ये रेडोमिल गोल्ड 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घ्यायचे आणि त्याच्यानंतर वातावरण खराब असेल, आपल्या कांद्याच्या जे गाभा आहे त्या गाभ्यामध्ये जर मावा आलेला असेल किंवा मावा येण्याची जर शक्यता असेल, आभाळामुळे मावा येऊ शकतो किंवा जो थ्रिप्स म्हणतो आपण तो थ्रिप्स येऊ शकतो, तर हे जे येणार आहे याला प्रतिबंध करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण सोलोमन घेऊ शकता। म्हणजे रेडोमिल आणि सोलोमन हे दोन्हींचं कॉम्बिनेशन घ्यायचे, साधारणपणे 1 ते 1.5 ml पर्यंत 1.25 ml पर्यंत सोलोमन घेऊ शकता। आता हे झालं एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक। आता बरेच जणांचा प्रश्न असतो याच्यामध्ये काय घ्यायचं आहे का, तर याच्यामध्ये अजून एक आपण घेऊ शकता ते म्हणजे सिलिकॉन। कारण सिलिकॉनचे फायदे आपण स्पेशली व्हिडिओमध्ये टाकलेले। सिलिकॉन याच्यामध्ये जर घेतलं तर जी सुरुवातीची येणारी नवीन फुटणारी जी कांद्याची पात आहे ही पात काय होईल की थोडीशी कडक होईल आणि जो गाभ्यामध्ये जो हे वातावरण खराब झालेले ह्या खराब वातावरणामध्ये की जे आपण जी नवीन फुटणारी पात आहे, नवीन येणारी पात आहे ती पात कडक होईल आणि जो गाभ्यामध्ये आलेला जो मावा आहे तो मावा काय करेल त्याच्यावरती जो डंक मारणार आहे आणि भविष्यामध्ये येणारा जो करपा आहे तो करपा आपल्याला टाळता येईल। म्हणून सिलिकॉन प्लस रेडोमिल आणि प्लस त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं सोलोमन। म्हणजे जे सोलोमन याच्यासाठी की गाभ्यातून येणार जो मावा आहे तो मावा आपल्याला कंट्रोल करता येईल आणि आलेला नसेल तर अतिउत्तम आणि आलेला असेल तरी त्यांनी कंट्रोल होतो। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे रेडोमिल घेतलेलं आहे। म्हणजे रेडोमिल हे काय आहे, बुरशीनाशक आहे। म्हणजे जर करपा वगैरे येणार असेल किंवा जो थ्रिप्स आहे तो थ्रिप्स डंक मारतो, तिथं बुरशी वाढते, बुरशी वाढल्यानंतर त्याचं करप्यामध्ये रूपांतर होतं, तर तो करपासुद्धा कंट्रोल होईल। म्हणजे दोन्ही तिन्हीचं कॉम्बिनेशन घेतल्यामुळे काय होईल की कांदा पिकावरती येणार आहे सुरुवातीच्या स्टेजला काय घ्यायचं, तर सुरुवातीच्या स्टेजला जर कांदा पिकावरती करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, ढगाळ हवामान आहे, ढगाळ वातावरण आहे, याच्यामुळे थ्रिप्स येऊ शकतो आणि करपा येऊ शकतो। हे थ्रिप्स आणि करपा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकाची गरज आहे। तर हे म्हणून हे कॉम्बिनेशन सांगितलं आणि त्याच्यामध्ये प्लस सिलिकॉन काय करते, सिलिकॉन पात जी आहे ती पातीवरती एक लेअर तयार करतं आणि जो थ्रिप्स आहे त्या थ्रिप्सला डंक मारण्यासाठी मज्जाव करत असतं। तर अशा पद्धतीनं या तिन्हींचं कॉम्बिनेशन घेऊन आपण सुरुवातीच्या स्टेजला का सांगितलंय तर साधारणपणे जी तणनाशकाची फवारणी ही तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर एक 8 ते 10 दिवसामध्ये हा पहिला स्प्रे घ्यायचा आहे। महत्त्वाचा आणि पहिला स्प्रे हा आहे की जेणेकरून काय होईल आपला उन्हाळ कांदा पीक आहे हे उन्हाळ कांदा पीक आपल्याला वाचवता येईल। भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी त्या अडचणी आपल्याला टाळता येतील। म्हणजे कांद्यावरती येणारा थ्रिप्स असेल, थ्रिप्समुळे वाढणारा करपा असेल, हे तर या पद्धतीनं आपल्याला इथं जर कंट्रोल केला तर पुढं सोलोमन जर घेतलं तर साधारणपणे 20-25 दिवस जर वातावरण चांगलं असेल तर 1 महिनाभरपर्यंत आपल्याला कुठलं कीटकनाशक घ्यायची गरज भासत नाही। तर अशा पद्धतीनं या दोन्ही तिन्हींचं कॉम्बिनेशन घेऊन पहिली फवारणी करू शकता। याच्यामुळे काय होईल की कांदा जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये असतो सुरुवातीला, तणनाशक मारल्यानंतर जे पाणी देतो त्या पाण्याच्या फवारणीला आपण करू शकता।
त्या तणनाशक मारल्यानंतर जे पाणी देतो आपण त्या पाण्याच्या फवारणीला आपण ही फवारणी करू शकता. म्हणजे पाणी देऊन फवारणी करायची जेणेकरून रिझल्ट चांगले येतात. आणि सिलिकॉन आहे, हे सिलिकॉन काय करेल की दोन्ही जे फोटोसिंथेसिस प्रक्रिया होती म्हणजे अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये सुद्धा ते भाग घेतं आणि त्याच्यामुळं फोटोसिंथेसिस पात जी हिरवेपणा आहे, कडकपणा आहे पातीमध्ये आणि हिरवेपणा विशेष करून ग्रीनरी जी म्हणतो आपण ती सुद्धा येत असते. जोमदार वाढीमध्ये एखादं बाळ असेल त्या बाळाला सुरुवातीच्या काळामध्ये जर का त्याला योग्य खाद्य नाही गेलं किंवा काही आजार झाला तर ते थोडंसं 15-20 दिवस मागं पडतं, म्हणजे चालणं असेल त्याचं बोलणं असेल. तशाच पद्धतीने कांद्याचं सुद्धा जेव्हा बाळसं असतं त्या बाळशामध्येच त्याला जर का काळजी घेतली आपण तर पुढे येणारा जो कांदा आहे तो कांदा आपल्याला कमी खर्चामध्ये निघतो आणि परिणामी त्याचं चांगलं उत्पादन भेटतं, चांगल्या क्वालिटीचं उत्पादन भेटतं आणि आपण मार्केटला चांगल्या पद्धतीनं विकू शकता. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत शेवटी एवढंच म्हणाल, अन्नदाता सुखी भाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.